आणि आता ठाण्यातली एक अशी बातमी जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। धनराज यादव माजी सैनिक म्हणजे भारत मातेच्या रक्षणाचं काम केलेल्या इसमानच स्वतः घरातल्या स्त्रीची मात्र अब्रू लुटली। त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मदतीने तो त्याच्या मुलीवर गेला 1.5 महिना अत्याचार करत होता। सावत्र आई संध्यादेवी टीव्हीचा आवाज वाढवून नवरा धनराजला मुलीवरच अत्याचार करायला लावायची। लॅपटॉपवर मुलीला अश्लील चित्रफित धनराज दाखवायचा, बळजबरीने दारू पाजायचा। संधी मिळताच मुलीने शेजाऱ्यांना हा सगळा प्रकार सांगायचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी संध्यादेवीने तिथे येऊन मुलीला मारहाण केली। शेजाऱ्यांनी मुलीला सोडवून पोलिसांना पाचारण केलं। नौपाडा पोलिसांनी आरोपी नवरा बायकोला अटक केली आहे। त्या मुलीने सकाळी 6:30च्या दरम्यान गॅलरीत येऊन आवाज दिला की मला वाचवा वाचवा, हात जोडून अशी विनंती केली तिने। त्यावेळेला सगळे पब्लिक गोळा झाली, काय झालं म्हणून पब्लिक गोळा झाल्यावर आम्ही जोपर्यंत घरापर्यंत पोहोचतोय त्या वेळेला तिच्या आईने तिला स्वतःच्या मुलीला, सावत्र मुलीला मारझोड चालू केली। मग नंतर आम्ही ती आत गेल्यानंतर ती घटना कळली की मुलीने सांगितलं की बाबा असं असं माझ्यावर अत्याचार होतोय आणि माझी आईसुद्धा माझी पाठीशी घालते। हा धनंजय यादव म्हणून आहे, हा मिलिटरीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस करून, एक म्हणजे माझी मिलिटरी मॅन आहे तो, नंतर तो 17 वर्ष सर्व्हिस करून आता याच्या सेंट्रल बँकेत तो क्लार्क म्हणून काम करत होता। शारीरिक लगट वगैरे तो करू लागला। त्या मुलीला ते आवडत नव्हतं। तिने आईला तिची जी स्टेप मदर आहे सावत्र आई, तिला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या सावत्र आईने पण तिला काही सहाय्य केलं नाही। लग्नानंतर तुला असंच राहावं लागणार, असंच करायचं आहे असं सांगून ती सावत्र आई तिला एकांतामध्ये ढकलून द्यायची रूममध्ये, आणि रूममध्ये गेल्यानंतर बाहेर जोरात तिचा आवाज बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज पूर्ण करायची, त्यामुळे शेजाऱ्यांना कोणाला माहिती मिळू नये। तर त्या मुलीची तक्रार आहे की तिने तिच्या वडिलांनी तिच्याबरोबर जबरदस्तीने की तुझ्या लहान भावंडांना मी बघणार नाही, तुला पण मारून टाकेल अशी धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।